हरि जय जय राम कृष्णा हरि 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 जय जय राम कृष्णा हरि हरि जय जय राम कृष्णा हरि हरि जय राम कृष्णा हरि हरि जय हरि जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि हरि जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम जय 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 राम जय 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 राम हरि जय जय राम जय 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 राम हरि जय जय राम हरे सुंदर ते ध्यान उभे विटेवरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी रति ध्यान उभे विटेवरी रति ध्यान उभे विटेवरी करकटावरी हे मोनिया करकटावरी हे मोनिया तुलसी हार गला आसे पीतांबर तुलसी हार गला आसे पीतांबर करकटावरी हे बोलिया करकटावरी हे बोलिया तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गला आसे पीतांबर तुलसी हार गला आसे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान तुलसी हार गला कासे पीतांबर तुलसी हार गला कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी हे मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित कंठी कौस्तुभमणी विराजित तुलसी हार गला
कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर कंठी कौस्तुभमणि विराजिता कंठी कौस्तुभमणि विराजित हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुका मने माझे हेची सर्व सुख 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 हे पाहिनची मुख आवडीने हे पाहिनसी मुख आवडीने हे पाहिनची मुख आवडीने ओ पाहिनसी मुख आवडीने हे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबरा तुलसी हार गळा कासे पीतांबरा हे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरार हे दीदार हे आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हे दीदार हे तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबरा तुलसी हार गळा कासे पीतांबरा कासे पीतांबर गोपार कुमाई बार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमारी जय जय विठोबार कुमाई जय विठोबार कुमारी विठोबार कुमाई जय विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी जय विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी विठोबार कुमाई विठोबार कुमारी हरे विठोबा हरि हरे राम कृष्ण कृष्ण हरि हरे जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरे राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरि 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 जय जय राम कृष्ण हरि हरे जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम
जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय 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 राम कृष्ण हरे जय जय राम हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय 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 राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी साजनी ओहा विठ्ठल बजवा ओहा विठ्ठल बजवा साजनी सुख झाले हो साजनी साजनी ओहा विठ्ठल बरवा ओहा विठ्ठल बरवा तोहा माधव तोहा माधव बजवा बजवा
चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची रात ऐसी कळवळाची ऐसी कळवळ्याची रात ऐसी कळवळाची ऐसी कळवळ्याची रात करीना ऐसी कळवळाची करीना हरिला भाविना प्रीती करीना भाविना प्रीती मोठी भार माये त्याचे सर्वस्व साये त्याचे सर्वस्व साये त्याचे सर्वस्व कोटी भारवागे त्याचे सर्वस्व त्याचे सर्वस्व त्याचे सर्वस्व ऐसी कळवळ्याची गाठ ऐसी कळवळ्याची कळवळ्याची गाठ ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची गाठ करीना भावे करीना भावे ऐसी कळवळाची जाती करीना भाविना प्रीती करीना भाविना प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुका मने माझे तुम्हा संतावरी होते तुम्हा संतावरी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची गाठ ऐसी कळवळाची गाठी ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळाची गाठी करीला भावे करीला ऐसी कळवळाची गाठी करीला भाविना करीला भाविना प्रीती करीला भाविना प्रीती ढोंगार विठोबार मा
विठ्ठल विठ्ठल हे विठ्ठल विठ्ठल लेकराचे हित माहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वी साही ऐशी कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती तुका म्हणे माझे संस्थावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती विठ्ठला पांडुरंग करू प्रथम हरी पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे कंदम पादाने करे जावे पादाने करे जावे पादाने करे जावे पादाने करे जावे बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका मजर दई सद्गुरुजीने तारिलो हा संसार करू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी श्री संतांची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संबाळा उत्तरे बाडले अंतरी प्रेम सुख लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करेला भावीन प्रीती जगतबंधनीय जगद्गुरु
संत श्रेष्ठ श्रीमंत श्री तुकोबाराय यांचा 4 चरणाचा 8 अक्षरी दिडक्या पद्धतीचा अभंग, अगदी गोड अभंग, तुम्हा सर्व श्रोते मायबापांच्या अगदी पाठांतरामध्ये श्रवणामध्ये असणारा आपल्या परिचयाचा अभंग आहे. या अभंगामध्ये जगदवंदनीय जगद्गुरु तुकोबाराय संत महात्म्यावर त्यांचं असलेलं प्रेम व्यक्त करत आहेत. संत महात्म्यांचं प्रेम व्यक्त करत असताना त्यांना त्या संत महात्म्यांना एक उपमा द्यायची की माझे संत कसे आहेत, त्यांनी माझा भार किती सांभाळला, माझं ओतं किती सांभाळलं, माझी जबाबदारी त्यांनी किती स्वीकारली. आणि म्हणून तुकोबारायांना त्यांचं ऋण व्यक्त करायचंय, त्या ऋणातून उतराई व्हायचंय. आणि मग त्याच्यासाठी संतांनी माझा भार किती स्वीकारलाय याचं एक उदाहरण द्यायचंय की यांच्या इतका माझा भार संतांनी सांभाळलाय. आणि मग तुकोबारायांनी विचार केला की असं कुठलं व्यक्तिमत्व असेल की त्या व्यक्तिमत्वाचं रूपक म्हणजे उपमा संतांना द्यावी, म्हणजे ती तुलना होईल. जगद्गुरु तुकोबारायांना संतांबरोबर उपमा देण्यासाठी चाळणी सगळी केल्यानंतर एकच पात्र या जगात दिसलं, तिचं नाव आहे माय. विडाला एक मायच असं व्यक्तिमत्व आहे, आईच असं एक व्यक्तिमत्व आहे की ते आपल्या लेकराचा संपूर्ण भार जीवनभर वाहू शकते. नुसता 9 महिने नाही, नुसता 9 महिने नाही, आयुष्यभर भार वाहते. आणि एक सांगू का, चांगलेपणाचा तर कुणीही भार वाहील, पण लेकरू मूर्ख असलं तरी त्याच्या मूर्खपणाचा सुद्धा भार वाहणारी म्हणजे माय. विडाला अनेक कवी, अनेक लेखक यांनी आईवर भरपूर लिहिलं. असो, जगद्गुरु तुकोबारायांना संतांना उपमा देण्यासाठी एक व्यक्तिमत्व योग्य वाटलं, ती म्हणजे माऊली, आई, माता, माय, जननी. आणि मग त्या आईचं उदाहरण संतांबरोबर घेतलंय जगद्गुरु तुकोबारायांनी. असं हे थोर असणारं आईचं व्यक्तिमत्व की लेकराचं हित या जगामध्ये कळणारी जर कोण असेल तर ती फक्त आई असू शकते, बाकी कोणी नाही आहे. बाकी स्वार्थी आहेत सगळे, बरोबर. आणि मग त्या आईचं वर्णन तुकोबारायांनी 3 चरणामध्ये केलंय. नंबर 1, लेकराचं हित जिला कळतं तिचं नाव माऊली म्हणजे आई. नंबर 2, ती प्रेम असं करते की निस्वार्थ प्रेम करते, कसल्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता आईशी कळवळ्याची जाती, तिला कळवळ आहे, प्रेम आहे, पण दुसऱ्यासारखं स्वार्थी प्रेम नाही, करी लाभावी न प्रीती. हे 2. नंबर 3, काय करते ती आई, त्याचा संपूर्ण भार वाहते, नुसता पोटी नाही, पोटी तर 9 महिने 9 दिवस भार वागवेल याच्यामध्ये वादच नाही, तो तर वागवतेच, पण आयुष्यभर सुद्धा त्याचा भार वागवते, त्याचं सर्वस्व. हे 3ऱ्या चरणामध्ये. हे 3ही चरण आहेत ना, हे आईचं वर्णन करणारे 3ही चरण आहे. पण हे 3ही चरण आईचं उदाहरण देऊन ज्यांच्यासाठी वर्णन केलेत त्यांचं शेवटच्या चरणात वर्णन आहे, ते म्हणजे संत. विठाला अभंगाकडे पाहणार आहोत आपण. तत्पूर्वी जिये गावी करावा वास त्याशी नसावे उदास. आपण ज्या भूमीमध्ये, आपण ज्या स्थानावर आज उभे आहोत, त्या भूमीचं आणि त्या स्थानाचं वर्णन आणि परिचय सांगणं हे एक वक्त्याचं कर्तव्य आहे. निमित्त सांगणं कार्यक्रमाचं, परिहार देणं गरजेचं आहे. आज आपली जी कीर्तन सेवा आहे, ही कीर्तन सेवा कुणासाठी तरी विशेष आहे. लक्ष देऊन ऐका बरं. काही गोष्टी ह्या निष्काम केलेल्या असतात, त्या देवासाठी केलेल्या असतात. आणि खरं सांगू का, भक्ती कुठलीही असो, 9विधा भक्तीपैकी श्रवणम कीर्तनम, बरोबर, हे जे 9 भक्ती सांगितल्यात, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम, याच्यापैकी ही कीर्तन भक्ती आहे 9विधा भक्तीपैकी.
पण भक्तीमध्ये दोन प्रकार आहेत, एक सकाम भक्ती आणि एक निष्काम भक्ती. निष्काम भक्तीमध्ये देवाकडे कसल्याही प्रकारची आट नसते आणि ती कुणासाठीच नसते, ती खास देवासाठीच असते, ती निष्काम असते. पण जी भक्ती काही हेतू ठेवून आणि कुणासाठी तरी ती केलेली असते, ती भक्ती मात्र अहेतुकी नसते. म्हणून एक लक्षात ठेवा, आजची जी कीर्तन भक्ती आहे, आजची जी कीर्तन सेवा आहे, ही कीर्तन सेवा कोण्या तरी जीवात्म्याच्या स्मरणार्थ, एका जीवात्म्याच्या प्रीत्यर्थ ही कीर्तन सेवा आहे. आगळं वेगळं कीर्तन आहे. आणि हे कीर्तन जे आहे, हे नामचिंतन जे आहे, याचं सर्व सुकृत आणि हे पुण्य आज एका जीवात्म्याला अर्पण करायचं, त्याचा संपूर्ण संकल्प हे पुण्य त्याला संपूर्ण देऊन टाकायचं, असं हे कीर्तन आहे. आणि म्हणून आज आपण ज्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज या काका महाराजांच्या पवित्र दरबारामध्ये वैराग्याचे महामेरू श्री संत गुरोबा काका महाराजांच्या या पवित्र अशा या परिसरामध्ये मौजे वानेवाडी आणि या भूमीमध्ये आपण उभे आहोत, ज्या पवित्र जीवात्म्यासाठी उभे आहोत, त्या कैलासवाशी यमुनाबाई केरबा उंबरे या मायमाऊलीच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताचं औचित्य साधून हे संपूर्ण हे सुकृत त्या मायमाऊलीला, तिच्या जीवात्म्याला अर्पण करण्यासाठी आपण उभे आहोत. त्यांचा संपूर्ण परिवार करावं त्यांचं कौतुक कमी आहे. आईसाठी, आईच्या ऋणातून उतराई होण्यासाठी. आणि खरं सांगू का, वर्ष श्राद्ध जे आहे, पुण्यस्मरण जे आहे, याला एक खास शास्त्र आहे बरं. आपल्या आईच्या जीवात्म्याला परलोकामध्ये मोकळ्या हातानं पाठवायचं नाही, तिच्याबरोबर, तिच्या जीवात्म्याबरोबर काही ना काहीतरी सुकृताची आणि पुण्याची शिदोरी बांधून द्यायची, म्हणून हा अट्टहास आहे. विठाला संसार रूपी दादल्याबरोबर आयुष्यभर नांदून आपली आई आज तिच्या माहेराला गेली. मग एक लक्षात ठेवा, वाट लावण्यासाठी हे सगळे जमलेत. मग आपली आई जाताना देवाघरी जाणार आहे, देवाघरी गेली आहे ना, तिथं गेल्यानंतर आज तिच्या कर्माचा लेखाजोखा होईल. आणि एक सांगू का, आपल्याकडे अशी पद्धत आहे, येणारी पाहुणी जर मोकळ्या हाताने आली तर तिची किंमत नसते. येणार पाहुणी ती आली ना, ती मोकळ्या हाताने आली ना, तिची किंमत नसते. काही ना काहीतरी तिच्या पदरामध्ये शिदोरी बांधून आणलेली असली तर लोक तिची किंमत करतात. ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे. मोकळ्या हातानं कधीही कुठं जायचं नाही, काही ना काहीतरी शिदोरी पदरामध्ये असली पाहिजे. मग आपली आई परलोकामध्ये गेली आहे, मग परलोकामध्ये गेल्यानंतर, पितृलोकामध्ये आपली आई गेल्यानंतर आपली आई मोकळ्या हातानं नाही गेली पाहिजे. तिथं काही ना काहीतरी तिच्या हातामध्ये शिदोरी पाहिजे, आणि ती शिदोरी दुसरी तिसरी नसून पुण्याची शिदोरी आपल्या आईच्या पदरामध्ये पाहिजे. आणि ती पुण्यरूपी शिदोरी आपल्या आईच्या पदरात बांधण्याचा गोड आणि भव्य कार्यक्रम म्हणजे आजचा गोड हा उंबरे परिवाराचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून त्यांचा हा संपूर्ण परिवार श्री बापूराव केरबा उंबरे, सोमनाथ केरबा उंबरे, हरी केरबा उंबरे, सुमन सुधीर भोरे आणि चंद्रभागा रंगनाथ कुलकर्णी, हा सगळा या भाग्यवान माऊलीचा हा परिवार, या संपूर्ण परिवारानं आपल्या आईच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी हा कार्यक्रम पवित्र अंतकरणातून या ठिकाणी आयोजित केलेला आहे. संपूर्ण परिवार धन्यवादास पात्र आहे, कौतुकास पात्र आहे. आणि या संपूर्ण कार्यक्रमाला अगदी भरभरून सहकार्य करणारे सर्वच ही मंडळी, अर्थात श्री संत नारायण बाबा रामजे बाबा वारकरी शिक्षण संस्था मौजे वानेवाडीचे हे सर्व बालगोपाल मंडळी आणि या संस्थेचे सर्व आदरणीय गुरुवर्य काका महाराज
पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळ, देवधानोऱ्याचं भजनी मंडळ, आणखीन परिसरामधून असणारी सर्व भजनी मंडळी, तुम्हा सर्वांना या परिवाराच्या वतीने प्रथमतः सर्वांच्या चरणी प्रणाम करून चिंतनाला प्रारंभ. विडाला सज्जन हो, जीवनामध्ये कधी कधी असा थकवा आणि आळस येतो, कंटाळा येतो. बरं, जास्त वेळ घेणार नाही तुमचा, फक्त तुम्ही झोपू नका, कारण आपल्याला वेळ जास्त झालेला आहे. थोडंच सांगतो, महत्वाचं सांगतो. जीवनामध्ये कधी कधी असं वाटतं की आपला भार कुणीतरी घेणारं आपल्या जवळ असावं. वाटतं किंवा आपला शिनभाग कुणीतरी उतरून घेणारा असावं. आपला थोडासा ओझं हलकं करणारं कुणीतरी आपल्या जवळचं असावं, की ज्याच्यावर आपला भार सोपवावा काही वेळा आणि थोडा काळ थोडी विश्रांती घ्यावी. असं कुणीतरी विश्वासातलं आपला भार सहन करणारं कुणीतरी जीवनामध्ये असावं. अहो महाराज, एक सांगू का, मुलगा मोठा व्हायला लागला की बापाच्या मनामध्ये एकच विचार असतो, लवकर मुलगा मोठा व्हावा, जेणेकरून माझा भार एकदा का त्यानं खांद्यावर घेतला की मी जरा थोडा काय होईल. खरे का हो? म्हणजे त्याला सुद्धा वाटतंय का नाही, माझा भार घेणारा कोणीतरी लगेच असावा. इच्छा आहे. एक सांगू का, माणसाची तर इच्छाच आहे, माझा भार कुणीतरी हलका करणार असावं, माझं ओझं कुणीतरी हलकं करणार असावं, की काहीतरी वेळ मी हे ओझं एकदा त्याच्यावर सोपून थोडा विश्रांतीला प्राप्त व्हावा. ही इच्छा आहे मानवाची. माणसाची असेल याच्यामध्ये वाद नाही, पण थकल्यानंतर कुठेतरी विश्रांतीला कुठेतरी जाऊन विसावा घ्यावा, ही देवाची सुद्धा इच्छा आहे. माणसं तर त्याच्यामध्ये इच्छा करतील, वादच नाही, पण देवाला सुद्धा कधी कधी थकवा आल्यानंतर कुठंतरी विश्रांतीचं स्थान घ्यावं वाटतं. आणि मग हा पत्ता भगवंत नामदेव महाराजांना विचारतात, हे नामा, थकलोय रे मी सुद्धा, मला सुद्धा या जगताचा कारभार करून करून मला कंटाळा नाही येत, मला सुद्धा कंटाळा येतोय. मला वाटतंय हा भार कुठेतरी कुणाच्या तरी खांद्यावर थोडा द्यावा आणि तिथंच थोडी विश्रांती करावी. माझा भार घेणारं कुणी असेल का रे? आता विचार करा तुम्ही, साऱ्या जगाचा भार सहन करणारा देव आहे, पण देवाला सुद्धा वाटतंय माझा सुद्धाच थोडा भार कुणीतरी सहन करून मला विश्रांती द्यावी. म्हणून एक लक्षात ठेवा, या जगामध्ये असं एकच स्थान आहे, आपला तर भार सहन करीलच करील, पण देवाचा सुद्धा भार सहन करून देवाला विश्रांती प्राप्त करून देते, तिचं नाव माऊली आहे. बरोबर? देवाचा सुद्धा भार आणि ओझा हलकं करणारी फक्त कोण? माऊली. मग ती आळंदीची माऊली असो नाहीतर आपल्या घरची माऊली असो, माऊली माऊलीच. काय म्हणले नामदेव महाराज? विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. म्हणे देवा चलत या ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. नामा म्हणे देवा चलत या ठाया, विश्रांती घ्यावया कल्पावरी, विश्रांती घ्यावया कल्पावरी. नामदेव महाराज म्हणले, देवा तुला वाटतंय का थोडा भार कुणावर तरी टाकून थोडी विश्रांती? हो. मग जगात एकच ठिकाण आहे, ती म्हणजे माऊली. हा, माऊली शिवाय भार सहन करणार नाही. तुम्ही म्हणताल माऊलीनंच करावं असं काय? आमच्या जवळ काय कमी आहेत का भार आमचा सहन करणारे? आम्ही कुणावरही टाकू, नाही जमत. आपलं ओझं आणि आपला भार टाकणं म्हणजे हे ओझं साधं नाही, त्याला जीवन समर्पित करणं आहे, विश्वास टाकणं आहे त्याच्यावर. आता हा माझा भार तुमच्यावर आहे, तुम्हाला काय करायचं ते करा, हे माझं सर्व तुमच्या स्वाधीन आहे, याला भार म्हणतात.
ज्या व्यक्तीला संपूर्ण जीवन, अरे लग्नामध्ये लग्न झाल्यानंतर ती मुलगी एका अनोळखी मुलाला आपला भार त्याच्यावर टाकून देते जीवनाचा, म्हणजे सर्वस्व अर्पण करते. मग किती विश्वास असेल. याला भार सोडणं म्हणतात, भार टाकणं म्हणतात. कुणावरही टाकून जमत नाही. एक सांगू का, भार आणि ओझं ज्याच्यावर टाकायचंय विचार करून टाकावा लागतो. दुष्टावर आणि मूर्खावर आपलं वजन भार टाकायचं नाही, विश्वासघात होत असतो. विडाला ज्याच्यावर भार टाकायचा नाही. एक लक्षात ठेवा, उठायचं, हे बघा, कंटाळा आला, थकवा आला म्हणून उगीच उठायचं, कुणावर तरी भार देऊन टाकायचा नाही, अजिबात नाही. ज्याच्यावर भार टाकायचा आहे त्याच्या अगोदर परीक्षा तर घ्या की हा माझा भार पेलेल का, याला माझा कळवळा आहे का, हा खरंच माझा भार सहन करून मला पैल तीराला नेईल का, याचं काहीतरी परीक्षा केल्याशिवाय तुम्ही सर्वस्व त्याला अर्पण कसं काय करणार आहे. नाही जमणार. कदाचित जर तुम्ही घाई गडबडीमध्ये एखाद्या व्यक्तीवर भार टाकला, हे बघ आता हे माझं सगळं तुझ्या स्वाधीन आहे, आणि तो जर कपटी असला तर तो असं म्हणेल, हा लय दिवस झालं वाट बघत होतो, आता आला सपाट्यात तुला दाखवतो. घात करेल तो तुमचा. तो वाटच बघून होता, हा कधी येतोय माझ्याकडे, आणि योगायोगानं तुम्ही त्या दुष्टाला जर तुमचा भार टाकून दिला तर त्याचा गैरफायदा करून तुमची बर्बादी करेल तो. पिढाला त्याच्यामुळं भार घेतो म्हणणारे जरी असले तरी पण त्यांचं नातं आपल्या हृदयाशी जोडलेलं आहे का, कळवळा आहे का आपला, हे बघावं लागेल. समोरच्यावर भार टाकायचा आहे का, ज्याच्यावर भार टाकायचा आहे त्याचा आपला कळवळा आहे का द्वेष आहे, हे तर बघावं लागेल. आणि ज्याचा काही संबंध नाही, ज्याची ओळख नाही, अनोळखी माणसावर भार कसा काय टाकणार आहे जीवनाचा. तुम्ही टाकू नका. ओझं टाकणं एवढं सोपं नाही. त्यानं सहन केलं पाहिजे. कमीत कमी त्याच्या मनात आपल्याविषयी कपट तरी नसलं पाहिजे, त्याच्यावर तरी टाका, नाही तर असल्यावर टाकू नका. ऐका बरं, अनोळखी माणसावर ओझं द्यायचं नाही. याचं एक गोड उदाहरण सांगतो मी तुम्हाला. रावणानं भगवान शंकराची तपश्चर्या केली, घनघोर अशी तपश्चर्या केली, आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. भगवान शंकराने, रावणा काय पाहिजे. रावणानं सांगितलं, आज जरा वेगळंच मागायचं आहे. महादेव म्हणले, तो माझा लाडका भक्त आहेस, काय पाहिजे ते माग की, काय त्याच्यामध्ये वाद आहे, मी तुला कधी काय नाही. अरे धन्य भाग्य रावणाचे, त्याला देणे शंकराचे. रावणाचा सगळा संसारच कुणाची देण आहे, भगवान शंकराचे. भगवान शंकर म्हणले, रावणा माझा लाडका भक्त आहेस, तुला कधी काय नाही म्हटलंय मी, माग. रावणानं सांगितलं, आज बाकी काही मागायचं नाही, मला आत्मलिंग पाहिजे तुमचं. भगवान शंकर जरा घाबरले. हो, आत्मलिंग देणं एवढं सोपं नाहीये महाराज. आत्मलिंग ज्याच्याकडे जाईल त्याच्याकडे शंकराच्या शक्ती जातील सगळ्या. आणि त्यानं नेमका भगवान शंकराचा आत्मलिंगच मागितलं. आणि आत्मलिंग म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे, ते काय आपले हे शिवलिंग आहेत काय पृथ्वीवरले, मातीचे पशुपती नाही. भगवान शंकरा स्वतः जवळचं आत्मलिंग मागितलं. आता नैवेलाच झाला भगवान शंकराचा. रावणा, आत्मलिंग येते, साधं नाही येते. समुद्र जयाची साळुंका, आहा, स्वर्ग जयाची साळुंका, समुद्रपाळी पिंड देखा. हे लिंग साधं नाहीये. लिंग देखिले देखिले तेही त्रिभुवनी विस्तारी. तू आत्मलिंग मागायला आलास. हो, मला तेच पाहिजे, मी हलणार नाही मग त्याच्याशिवाय. हट्ट धरला हो रावणा. भगवान शंकर म्हणले, रावणा मी तुला आत्मलिंग देतो, त्याच्यामध्ये वाद नाही, पण तो विचार कर, हे आत्मलिंग तुला झेपेल का, याचा भार साधा. अरे ज्याच्यावर त्रिभुवन टेकलेलं आहे, 14 भुवनाचा भार ज्याच्यावर आहे, ते काय साधं आहे ते लिंग. तू मागायला आलास. तुला मी देतो, देण्याचा वाद नाही, पण तुला त्याचा भार झेपेल का, ओझं झेपेल का बघ. अहंकार होता रावणाला, घमेंड होती रावणामध्ये. रावण म्हणला, तुमच्या कैलास पर्वताला उचलू शकतो म्हणल्यावर आत्मलिंग काय झालं मला उचलायला, तुम्ही द्या, त्याची काळजी करू नका. भगवान शंकर म्हणले, आणखीन एकदा विचार कर, ओझं झेपल का. रावण म्हणला, झेपेल. भगवान शंकर म्हणले, रावणा मी तुला आत्मलिंग देतो, पण एक अट आहे,
लंकेपर्यंत जाईपर्यंत जर ते ओझं झालं म्हणून आत्मलिंग काही कारणामुळेही तू जर खाली ठेवलंस तिथंच गुप्त होईल, तुला काही उपयोग होणार नाही. बघ काय करायचं. रावण म्हणला तुम्ही काळजी करू नका, तुम्ही द्या माझ्याकडे, मी घेऊन जातो लंकेमध्ये. दिलं भगवान शंकर. खेटल्याबरोबर रावणानं बघितलं, म्हणणार हे जड आहे, एवढं सोपं नाही. रावण म्हणला चला काय अडचण आहे. रावण मी कसं तरी पण मी याला नेईनच. निघाला रावण. ही कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. सगळ्या 33 कोटी देवामध्ये गोंधळ उडाला. आत्मलिंग रावणानं नेलं म्हटले भगवान शंकराचं. आणि आत्मलिंगानं जर रावणाचं आत्मलिंग लंकेपर्यंत पोहोचलं तर सगळ्या सृष्टीमध्ये खळबळ माजल. सगळी सृष्टीचे सूत्रच लंकेला जातील. बघा काहीतरी करा. आणि मग मीटिंग झाली आणि रावणाच्या हातातलं आत्मलिंग खाली कसं ठेवावं याच्यावर चर्चा झाली. हे खाली ठेवलं पाहिजे त्यानं. एवढा भार वाढला त्या आत्मलिंगाचा. आणि मग अर्ध्या वाटेमध्ये आल्यानंतर महाराज रावणाला लघुशंका लागली. काय लागली? जोराची लघुशंका लागली. रावणानं विचार केला आता हे आत्मलिंग आहे, याला घेऊन तर मी लघुशंकेला बसू शकत नाही. मग माझी लघुशंका होईपर्यंत हे कुणाकडे तरी द्यावं लागेल. इकडं तिकडं बघितलं, कुणीच नाही हो. भयंकर वन आहे, पाहिलं कोणी नाही. आणि मग हे देवतांनीच गणपती बाप्पाला पाठवलं होतं गुरं राखायला तिथे. गुराखी बनून हे देवांचंच होतं षडयंत्र. इकडे तिकडे पाहिलं, रावण कासावीस झालेला होता. कुणीतरी भेटावं म्हणजे हे त्याच्या हातामध्ये द्यावं आणि आपण पटकन मोकळं व्हावं. इकडे कुणीच दिसना. आणि मग ते गुराखी पोरग दिसलं. गणपती बाप्पा होते ते गुराखी होणे. रावणाला आनंद वाटला, चला कुणीतरी भेटला. हे बाळा इकडे 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 इकडे. ते पळत आला. अरे माझं काम आहे तुझ्याकडे. काय करतोस तू? मी गुरं राखतोय. अरे माझं जर एक छोटंसं काम केलंस ना, तुला गुरं राखायची गरजच नाही. मी रावण आहे, लंकेचा राजा आहे, तुला श्रीमंत काय. मला काय करायचंय? काही करायचं नाही. फक्त मी थोडं वेळ जाऊन येईपर्यंत हे आत्मलिंग हातात घेऊन उभा राहा. कारण पोरग बी काय हाडकुळं नव्हतं ना, चांगलं ढेरीवालं होतं. गणपती बाप्पा वाजू द्या, काही होत नाही. रावण मला हे आत्मलिंग घेऊन उभा राहा, मी आलोच. गणपती बाप्पा म्हणले मला नाही बुवा झेपायचं ते, मला नाही झेपायचं ते. रावण म्हणला अरे बाबा एवढा मोठा धडधाकट आहेस, तुला काय झालं हे झेपायला? थोडा वेळ घे ना. केवढी मोठी ढेरी आहे तुझी. गणपती बाप्पा म्हणले महाराज तसं नाही हो, मी वरून दिसतोय तसा आतून मजबूत नाही. मी फक्त वरून बरा दिसतो, तेवढं मी सहन नाही करणार. रावण म्हणला काही कर, थोडा वेळ. गणपती बाप्पा म्हणले बघतो बुवा जमलं तर, पण हे बघा महाराज मला आधी बघू द्या किती जड आहे. रावण म्हणला बघ बघ. हातामध्ये दिलं की गणपती बाप्पाने नाटक केलं. अरे बापरे म्हणले हे नाही भाऊ आपल्याला झेपत. रावण म्हणला थोडा वेळ. गणपती बाप्पा त्या पोरांना सांगितलं महाराज मी 3 हाका मारेल तुम्हाला. किती? 3 हाका मारेल. 3ऱ्या हाकेपर्यंत तर तुम्ही माघारी आलात तर ठीक आहे, नाही आलात तर मी हे खाली ठेवीन. रावण म्हणला बाबा नको तसं करू. किती दिवस तपश्चर्या केली मी या आत्मलिंगासाठी, ते काय खाली ठेवायला नाही केलं. लगेच आलो मी. त्यानं सांगितलं 3रे हाक लक्षात ठेवा बरं, मला काही हे ओझं झेपणार. पण बळजबरी केली. रावणाला वाटलं त्याला काय आहे, लगेच तर वापस येतो. महाराज ते गणपतीनं हातात घेतलं रावणानं पलीकडे तोंड केलं की यानं पहिली हाक मारली. रावणाला वाटलं जरा थोड्या वेळानं मारली असती. हो महाराज हे नाही बाबा मला झेपत, हे धरा तुमचं. रावण म्हणला अरे बाबा थांब, आताच तर घेतलंस आलोच. रावण ते जरा आडमोरे गेले, जरा तिकडे गेले की यानं दुसरी मारली. बसायच्या टाइमला दुसरी मारली आणि बसला की 3री मारली. आता कसं उठावं? रावणानं थांब म्हणायचं.
गणपती बाप्पांना हाक मारायची. तिसरी हाक मारले की चौथ्या हाकेला गणपती बाप्पांनी ते खाली ठेवून दिलं आणि तिथंच गुप्त झालं. बरोबर आहे का? ही कथा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. नाही तर आत्मलिंग लंकेला गेलं असतं आणि सृष्टीची सगळी सूत्र तिथून हल्ली असती. सांगण्याचं तात्पर्य काय, माझा हा दृष्टांत नीट आहे का? गुराकी पोरग ओळख नाही, पाळक नाही, त्याच्या ताकद सामर्थ्य त्याचा पत्ता नाही. रावणानं एवढी तपश्चर्या करून आत्मलिंगाचं ओझ त्याच्यावर लादलं, सगळंच गेलं. कळलं? अनोळखी माणसावर, विश्वास नसलेल्या माणसावर, परिचय नसलेल्या माणसावर आपलं वजन भार टाकायचा मूर्खपणा करायचा नाही करायचा. आणि जर घाई गडबडीमध्ये असा निर्णय जर केला तर मग धोकाच. विशाला विठाला हे ओझ आणि जीवनाचा भार कुणावर टाकावा, काय लक्षणं पाहिजे? तर माझं आहे म्हणून नाही, असं नका समजू. माणसांना काही अहंकार आहे. अहो, माझा भारण ओझ सहन करणारे काय कमीत का जगामध्ये? कोण आहेत? अरे माझ्याकडे भरपूर आहेत. माझा मित्र परिवार आहे, माझ्या घरात एवढे मोठे परिवारात माणसं आहेत, माझे भाऊ आहेत, माझ्या बहिणी आहेत, माझी आई आहेत, माझे वडील आहेत. मग माझा भार घेणार नाहीत काही? महाराज खरं सांगावं, वेळ आल्यानंतर तुमचं वजन भार घेणारे खरंच माणसं आहेत का होय? सत्य बोला. फक्त वेळ येऊ नये माणसावर. तुमची वेळ जोपर्यंत चांगली आहे ना, तोपर्यंत सगळे तुमचे. तुमचा काळ जर कदाचित प्रतिकूल पलटला ना, तुमचं तिळभर ओझ सहन करायला तुमच्या रक्ताचे सुद्धा पुढे येत नाही. अंत हे काळीचे नाही कोणी, हे अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी, अंत हे काळीचे नाही कोणी. आजन हे सुखाचे दिला घेतल्याचे, अंत हे काळीचे, अंत हे काळीचे नाही कोणी. हे जन हे सुखाचे दिला घेतल्याचे, अंत काळीचे, अंत काळीचे नाही कोणी. सगळी नाती बघितले. तुमचा भार सहन करणारं कोण आहे वय जगामध्ये? काय कल्पना करून बसलात? कोणी घेत नाही तुमचं ओझं. कोण वाटून घेतो तुमचं ओझं? कोणी नाही घेत. त्यांचंच ओझं त्यांना झेपत नाहीये. तुमचं कधी घेणार आहे ते संसारातले लोक? घेतील? अहो नाहीत घेत. सख्या भावाला म्हण, एवढं माझं थोडं घेतो का हलकं? माझंच काय कमी आहे बाबा माझ्या घरी, तुझं कुठून घेऊ? बहिणीला म्हणून बघा, दादा अरे माझंच खूप आहे रे, आता मी करू काय? मी नाही सहन करू शकत, तुझं कुठलंच ओझं नाही होऊ शकत. नाही हो घेत इथं कुणी. काय माहिती का, फक्त वेळ आल्यावर कळतं. हे असं नाही कळत. विठाला माझं कोण आहे याची परीक्षा दोन वेळेस होते, एक गरिबीमध्ये आणि आपल्या आजारपणामध्ये. फटाफट उघडे पडतात माझे कोण आहे या दोनच परिस्थितीमध्ये. एक आपली गरिबी आणि नंबर दोन आपली बिमारी, आजारपण. खरे का? या दोन वेळेमध्ये जी माणसं आपल्या बरोबर राहतात तीच माणसं आपली, आणि या दोन परिस्थितीमध्ये जी माणसं आपल्या जवळून पळाली त्यांच्यावर आयुष्यात कधी पुन्हा विश्वास ठेवायचा नाही. बरोबर? या दोन परिस्थितीमध्ये साथ दिली पाहिजे माणसाने. त्यांना आपलं म्हणा, अन्यथा एरवीच्या बाकीच्या, अरे सुखामध्ये तर कुणीही तुमच्या जवळ येईल. खरं सांगू का, आजारपणामध्ये परीक्षा होती नात्याची, आणि गरिबीत सुद्धा परीक्षा होती आपल्या खऱ्या नात्याची. हा अहो पाठीमागं 2 वर्षाचा काळ होता, 2 वर्षाचा. आठवतोय का? लॉकडाऊन. हा त्याच्यामध्येच कळालं आपलं कोण. का नाही कळालं?
बरोबर महाराज? खरं सांगू का, बायका सुद्धा लांब पळाले हो, बाकीचे सोडा, पण सगळ्यात जास्त प्रेम करणारी कोण असते? आओ सगळे जाऊ द्या, पोरं जाऊ द्या, सुना जाऊ द्या, भाऊ जाऊ द्या, सगळे जाऊ द्या, पण शेवटपर्यंत खांद्याला खांदा लावून सुख दुःखामध्ये साथ देणारी कोण असते? सगळे ब्रह्मचारीच आहेत काय? बोला ना काहीतरी. हा असं, अरे त्या अग्नीच्या साक्षीनं 7 फेरे घेऊन तिनं वचन दिलंय की आयुष्यभर तुमच्या सुखामध्ये आणि दुःखामध्ये मी सहभागी असेल. दिलं का नाही? बाकीचं जाऊ द्या, तिनं तरी दिली का कोरोनात साथ? खरं बोलायचं ना, लाबड बोलायचं नाही. दिली का महाराज? एरबी गप्पा हाणणारी म्हातारी, काय मालकाशिवाय खरंय माया जगात मालकाशिवाय कोण आहे? नवरा म्हणजे देव असतो, पती म्हणजे परमेश्वर असतो, कशाच्या सुना कशाचे लेखन, कोणाचं कोण? माय आपलं म्हातारं सांभाळायचं, म्हाताऱ्याचं शिवाय आपलं काही खरं नाही. किती गोड गप्पा हाणतात म्हाताऱ्या, हा हानीत होते का नाही? आणि कोरोनामध्ये नुसतं म्हातारं जेवता जेवता म्हातारी जवळ शिकलं तर म्हातारीनं कानपाडात लावली. तोंडावर शिकतस का काय म्हणले? तू बी मरची न मलाही मारची, तोंडाला बांध काही म्हणले का नाही? म्हातारी ठेवली का भेड म्हातारीनं? कोण आहे आपलं? मग खरंच एवढं आपली आहे ती माझी म्हणणारी जी माणसं आपली आहेत, मग म्हातारी असे का म्हणले नाही म्हाताऱ्याला? मालक मी तुमची, तुम्ही माझे, दुनिया से क्या लेना? तुम्ही माझे, मी तुमचे. तुम्ही जगलात तर मला जगण्यात मजा आहे, मी जगले तर तुम्ही जगण्यात मजा आहे. काय त्याचं काही अडचण नाही, काही बी असू द्या तुम्हाला. शिंका बरं माझ्या तोंडावर म्हणली का? नाही म्हणली. मग काय? अहो महाराज, उलट म्हाताऱ्याला कोरोना नव्हताच, साधी सर्दी होती. काय होते? कोरोना नव्हता हो, सर्दी होती. पण म्हातारा 10 दिवस शेतात नेऊन टाकलं. पोरांनी सुनानी टाकलं का? अरे पोराची सुनाची म्हाताऱ्याला घरातून काढायची काय हिंमत होती? ही खरी काडी लावली म्हातारीनं. खरी काडी कुणी लावली? पोरांना सुनांना सांगितलं इकडे या रे, इकडे या. का गाई? हे कुठून तरी पिढा घेऊन आलंय बघा. हे म्हातार त्याला जाऊ नको म्हणत होते तिकडे ढोकीला, उस्मानाबादला, तरी हे गेलं काहीतरी घेऊन आले. हे आलंय तर येऊ द्या. हे काय आता लय दिवसाचं सोबती नाही. पिकलेलं पान आहे, गाळायचं याचंय. पण हे लेकरं बाळेत लहान लहान घरामध्ये, हे सगळ्या घराला मारीन, ह्याला उचलान बाहेर. हे कुणा सांगितलं होतं? माहित नसलं तर आज ऐका, शहाणे व्हा. म्हातारीनं नेऊन टाकायला लावलं. काय करावं महाराज? सत्य हो, हे सत्य आहे महाराज. आणि नुसतं खाण्या वाचून म्हातारं मेलं बघा. कोरोनानं नाही मेलं. 9, 10, 12 दिवस म्हाताऱ्याकडं कुणीच फिरकलं? बरं कुणीच नाही फिरकू द्या. कुणा जायला पाहिजे होता डबा घेऊन? बोला गे, बरोबर आहे का? म्हातारी तर गेलीच नाही. म्हातारी तर गेलीच नाही. 12 दिवसानं म्हातार तिथंच मेलो खाण्या वाचून. भावकीतले लोक जमले, उचलून मड गावात आणलं, ठेवलं. माणसं जमले आणि मग म्हातारीनं त्या मड्यापुढं बसून रडायला चालू केलं. लोकांनी दाखवायसाठी कमान गडबड केली. कोण केली? खरंय का हे? अरे किती लाबाडे आहेत. आणि तुम्ही एकटंच कसं गेला? तुला जायचंय?
काय म्हातारीनं आरडाय सुरू केलं. माणसं म्हणायचे काय म्हातारीचं प्रेम आहे, काय म्हातारीचं प्रेम आहे, म्हातारी आता जगत नाही, म्हातारं गेलं. लोकात चर्चा. संसारातली मजा तरी बघा ना तुम्ही एकदा. आणि तुम्ही एकटंच कसं गेलात, मी तर आता राहून काय करू, मला कसं घेऊन गेला नाही. ते मड बोलत नाही म्हणून ते मड जर म्हणलं चल थांबतो 5 मिनिटं यायचं का, खरंच सांगा म्हातारी बसल का तिथं? अरे पुढे लावलेलं उदबत्त्या घेऊन सुद्धा जाईल म्हातारी. नाटक ते मड बोलत नाही म्हणून नाही सगळं. आणि रडता रडता ती म्हातारी सगळ्या माणसांना काय सांगते माहिती का, लय 10-12 दिवस सेवा केली माय म्या मालकाची. खरं हे केली का? किती लबाड. महाराज म्हणले वेळ येऊ नये, फक्त वेळ आले की तुमचं कुणीच नाही. शेजेची कामिनी दूर राय, शेजेची कामिनी दूर राय, दूर राय, शेजेची कामिनी दूर राय, शेजेची कामिनी दूर राय. सोडविना पाटकी बहिणा, सोडविना पाटकी बहिणा. शेजेची कामिनी दूर राय, शेजेची कामिनी दूर राय, शेजेची कामिनी दूर राय, शेजेची कामिनी खरंच सांगू का तुम्हाला, त्या 2 वर्षाच्या काळानं खरंच खूप काही शिकवलं माणसांना. सगळे पळाले. महाराज कितीतरी जागेवर उदाहरण मिळेल तुम्हाला. त्या मरणाच्या दारामध्ये पडलेल्या माणसांना बायका सोडून गेल्या, पण त्याच मरणात दारात पडलेल्या माणसाच्या जवळ जन्मदाती माय बसून राहिली. माझंच काय सोनं व्हायचंय माझं लेकरू गेल्यावर म्हणून. माय नाही हल्ली त्याच्या बसली. खरे का? या जगात एकच असं नातं आहे महाराज की ती त्याच्यासाठी मरायला तयार आहे. तिचं नाव आहे माय. जाऊ नको म्हटलं तरी म्हाताऱ्या जवळ गेल्या. माझ्या लेकराला काय झालंय मला बघू दे. अगं म्हातारे मास्क लाव, काळ वाईट आहे. माझं काय आता म्हातारीचं सोनं व्हायचंय का? मी आज मेले ते मेले, पण माझ्या लेकराकडे मला जाऊ द्या. गेले का नाही? इथं एकच नातं आहे महाराज, दुसरं नातं नाही हो तुमचा भार घेणार. पहिलाही 9 महिने तिनंच भार व्हायला, आणि जन्माचाही भार वाहणारी फक्त तीच आहे. तिचं नाव आहे माय. फक्त एकच आहे ना महाराज. माय तुमचं ओझं घेऊ शकते, तुमचा भार वाहू शकते, पण कोणती माय वाहू शकते? जिला लेकराचं हित कळतंय तीच.
लेकुराचे हित 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 वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐची कळवळाची जाती ऐची कळवळाची जाती वाहे माऊलीचे चित्त माऊलीचे चित्त ऐची कळवळाची जातीये जातीये कळवळाची जातीये लेकुराचे हित ओ लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त भार घालण्यासाठी आणि ओझं टाकण्यासाठी फक्त एकच नातं. कुणावर टाकावं? ते सहन करू शकते आपला भार. कसलंही असू देव लेकरू, वेड वाकडं आंधळं पांगळं लंगडं खुळं काय दुर्गुणी कसलंही असू द्या, त्याचा भार सहन करू शकते फक्त कोण? आईचो, बाकी कोणी नाही महाराज. पण काय महाराज, जिच्यावर भार सोपवायचा आहे जीवनाचा, ज्या माईवर सोपवते, फक्त माय तशी ज्ञानी पाहिजे. नाही तर अज्ञानी माईवर आपला भार टाकून माय कशी काय आपल्याला पैलतीराला नेणार? नाही. आईच्या काकेला बसायचंय, आईच्या खांद्यावर बसायचंय, आई मला घेऊन चल, पण आई आंधळी असल्यावर कुठं नेणार आहे? आई डोळस पाहिजे. कळतंय का? लक्षात घ्या. आई आहे ती तुम्हाला घेईल, काकाला घेईल, तुमचा भार ओझं सहन करेल, तुम्हाला घेऊन जाईल, तुम्हाला कंटाळा आलाय म्हणून. पण मायेच आंधळी असेल तर कुठं नेणार आहे तुम्हाला? ओझं घेईल पण नेणार कुठे? याचा अर्थ ज्ञानदृष्टी जर माईला नसेल, तिला ज्ञान नसेल, तिला लेकराचं हित कशात आहे याचं ज्ञान तिला कळत नसेल, तर त्या माईवर ओझं टाकून ती आपलं काय कल्याण करणार आहे? तिला तिचंच कल्याण बिचारीला कशातही कळालं नाही. जीवन सगळं कष्टात नाडानीपणातच गेलं. तिलाच उद्धार कसा असतो हे कळालं नाही. आणि मग अशा बिचारे अज्ञानी अडाणी माईवर आपल्या उद्धाराचं ओझं टाकून आई माझा उद्धार कर म्हणून ती बिचारी काय आपला उद्धार करणार आहे? याचा अर्थ त्याच माईवर ओझं टाकावं जिला लेकराचं हित कळतंय. ज्या माईला लेकराचं हितच कळत नाही तिच्यावर ओझं टाकून काय उपयोग आहे मला सांगा. जिला स्वतःचं हित कशातही कळालं नाही ती लेकराचं हित काय करणार आहे? उपयोग नाही अशा माईवर ओझं टाकून. टाकूच नका. आई म्हणली बाळा माझंच मला कळलं नाही, मी काय तुझं ओझं सहन करू? बाप म्हणलं हे आपलं काम आपलं झालं, तुझं तू बघ. बाप तर कधी चांगला लांग लागू देत नाही. पोरगं म्हणलं ना दादा एवढं माझ्याकडे टोनगा झाला एवढा मोठा, बाप तर जवळच येऊ देत नाही. माईला हित कळत नाही. आता कोणाकडे जावं? भावाकडे जावं, बहिणीकडे जावं, सगळ्याकडे फिरून आलो, एकानं तरी वजं घेतलं का? महाराज म्हणले माता पिता बंधू भगिनी कोणी नपवती निर्वाणी. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी. मित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांड. इष्ट मित्र स्वजन सुखे हे
विठ्ठल सुखाची मांडणी कला मी दुःख भोगी कुंभ पाक जात एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणे ते कोणी सोडविना एका सद्गुरु वाचो ते कोणी सोडविना एका सद्गुरु वाचो हे धर्मदा तोच कैवाचा सेवा परोपकारी आंधळ्या दृष्टीने त्याचे नाव उच्चारी धर्मदा घोष देवाचा सेवा परोपकारी आंधळ्या दृष्टीने त्याचे नाव मी उच्चारी माझा ओझ माझं भार माझं ओझ कुणीतरी घेता का म्हणून मी एवढ्याकडे फिरलो बरं. लक्ष द्या, भार आणि ओझ सहन करणाऱ्या जगामध्ये कुणी नाही, फक्त तोंडापुरत्या गोष्टी आहे. कुणाकडे गेलो तो बराय म्हणतात, माता पिता बंधू भगिनी पण कोणी न पवती निर्वाणी. सगळ्यांनी अंग काढून घेतलं, नाही बाबा आमचंच भरपूर ओझ आहे आमच्याकडे, तुझं कुठं करावं, तुझं तू बघ, आम्ही नाही बाबा. म्हणले का नाही म्हणतात का नाही? अरे म्हणतात. साधूची वाणी कुठं खोटी असते का? अनुभव ज्याला आला त्याला विचारा. कोणी कोणाचं नाही, नाही कुणाचे कुणी रे. बरोबर. चला पुढे कुणाकडे गेलो, इष्ट मित्र स्वजन सखे. इष्ट मित्र स्वजन सखे सगळ्याकडे फिरलो. अरे माझा थोडासा भार घ्या. नाराज म्हणले, कोणी न पवती निर्वाणी. मग एकला मी दुःख भोगी, हे सगळं ओझ माझं मला सहन करावं लागतं. अरे काय करावं, कोणीतरी माझा भार घ्या, मला थोडी विश्रांती घ्यायची. कोणीच नाही हो. त्या वाल्या कोळ्यानं इतकं ओझ केलं, हे पापाचं काय सांगावं तुम्हाला. इतकं ओझ, अरे ओझ झेपना एवढं झालं. नारदाने एक दिवशी विचारलं, कसं ओझ उतरणार आहेस, किती बोजा केलायस हा, 7 रांजण चेष्टा आहे. अरे एवढं पापाचं ओझ का करायलास वेड्या, कसं उचलणार आहेस, हे कसं फेडणार आहेस. त्यांना सांगितलं, मी काय एकटा आहे काय हे ओझ उचलायला, माझा परिवार मोठा आहे, सगळ्यांनी थोडं थोडं केलं तर. नारद स्वामी म्हणले, एवढा मोठा परिवार आहे. हो, मग तुझं काय मत आहे, ते थोडं थोडं भार घेतील की माझा. नारद म्हणले, विचारलेस का कधी, कधी विचारलेस का. मला म्हणलं नाही विचारलं. मग माझं मत आहे, एकदा विचारावं, हे ओझ कुणी घेतय का थोडं थोडं वाटून तुझं हे पापाचं केलेलं. जा बरं एकदा विचारून. कधीतरी वाटलं वाल्याला सुद्धा, खरंय एकदा विचारायला काय अडचण. घरी गेला आणि आपत्कालीन मीटिंग बोलवली कुटुंबाची सगळे. अर्जन या लवकर या. काय झालं भाऊ, आज एवढं सगळे आले, माता पिता बंधू भगिनी इष्ट मित्र स्वजन सगळे सगळे आले, काय झालं. आणि सगळ्यांना विचारलं, एवढं ओझं झालंय माझ्या डोक्यावर पापाचं, आजपर्यंत तुमचं पालन पोषण करण्यामध्ये मी एक कम करत राहिलो, माझं काय मत आहे. म्हणले काय म्हणणं आहे, याच्यातलं थोडं थोडं ओझं तुम्ही सगळेच वाटून घ्याल ना. एकाला विचारलं, पहिल्यांदा आई बापाला विचारलं, बाबा आई तुम्ही तर घेताल ना. ते म्हणले, बाळा लहानाचं मोठं करिस्तोर, लहानाचं मोठं करिस्तोर ते ओझं आमचं असतं, ते आमचं आम्ही पेरलं, म्हातारपणे आम्हाला सांभाळायचं ओझं तुझ्या वाचतं, तुझं तू बघू. आम्हाला कशाला म्हातारपणे पापात घालतो, हा तुझं तू बघू. झटकले हात. पुढे भावांना विचारलं, अरे तुम्ही माझे भाऊ आहेत, हां तुम्ही लहान आहेत माझ्यापेक्षा. ते म्हणले, दादा तू मोठा आहेस, लहान भावांचं पालन करणं मोठ्या भावाचं कर्तव्य आहे. मग मोठ्या भावानं काय केलं त्यानं आम्हाला घरानं सांगायचं नाही, कारभारी आहेस तू. बाजूला. मुलांना विचारला, रे तुम्ही तरी माझे आहेत, तुम्ही घेणार का माझं ओझं थोडंसं. पोरं म्हणले, हे कमालच झाली, आताच काय सांगितलं तुमच्या मायबापांनी,
आम्ही लहान आहेत तोपर्यंत, आम्ही मोठे होईपर्यंत आम्हाला जगवायची जिम्मेदारी कुणाची आहे? बापाची. मग आम्हाला कशाला घराणं सांगताय तुम्ही? आम्ही मोठे झाल्यावर आम्ही बघू. सगळे झाले शेवटी शेजेची कामिनी मग सांगितली तशी. मला लागा हे सगळे जाऊ दे, तू आना भाका घेतल्यास जीवनाबरोबर राहण्याच्या सुखदुःखामध्ये, अर्धांगिनी आहेस माझी. ते म्हणले अर्धांगिनी असली म्हणजे काय पाप वाटून गेला? अर्धांगिनी काय तसं नसतं म्हणली. जमा तुमचं तुम्ही बघा. हे दृष्टांत माहिती आहे की तुम्हाला? महाराज डोळे उघडले, डोळे उघडले, हातातले शस्त्र कुऱ्हाड हातातल्या हातात गळून पडली, अंगाला थरथरी सुटली, कापरं सुटलं अंगाला, हृदय भरून आलं, कंठ दाटून आला, डोळे डबडबले. सत्य परिस्थिती समोर आली. माझं ओझं वाटून घ्यायला या जगात कुणीच नाही. ज्यांना मी आजपर्यंत माझे माझे म्हणत होतो त्यातलं एकही माझं ओझं वाटून घेत नाहीये. हंबरडा फोडला, डोळ्यातून अश्रुधारा वाहिल्या आणि ते शस्त्र तिथंच टाकून तोंड माघारी केलं आणि माघारी धावत गेला. नारद उभेच होते वाट बघत. काय वाल्या, आलास का? घेतलं का कुणी वाजव वाटून? वाल्यानं सांगितलं महाराज कुणीच नाही हो घेतलं. आता हे ओझं मला तर झेपत नाही, माझं ओझं कुणीच घेतलं नाही. मग आता काय करणार? वाल्यानं सांगितलं आता तुम्ही कृपावंत, आता या जगात माझं कोणी नाही. हे मला कधी कळालं? बैसता संताची संगती कळो आले कमळापती. काय कळो आले? माझी कोणीच नवती, निश्चय चित्ती दृढ झाला. कोणीच नाही माझं, कोणी नाही माझं. आता तुम्ही कृपावंत, साधू संत जीवलक, मी आता तुम्हाला शरण आलो. आणि ऐका ना, आता जरी कोणी नाही घेतलं तरी तुम्ही संत माय बाप आहेत, त्या मायबापाने नाही घेतले तरी असं शास्त्र सांगतंय की तुम्ही सुद्धा कोण आहेत? माय बाप आहेत. म्हणून आता हे माझं ओझं कुणावर? माझे तू का माने माझे, तू का माने माझे, तू का माने माझे, तू का म्हणे माझे, तू का म्हणे माझे, तू का म्हणे माझे, तू का म्हणे माझे, तू का माने माझे, तू का माने माझे, तू का माने माझे, तू का माने माझे, तू का म्हणे माझे, तू का म्हणे तू का म्हणे माझे, तू का म्हणे माझे, ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची ऐसी कळवळ्याची जाती. बस सगळ्यांच्या विश्वासाला तडा गेला. माझं ओझाने माझा भार सहन करणार
कुणीच नाही, माझी कुणीच नव्हती. निश्चय चित्ती दृढ झाला. आज माझा निश्चय दृढ झालाय की माझं भार आणि ओझं सहन करणार माझं या जगात कुणीच नाही. इथे सहन माझं करू शकतो फक्त माय. इथं आपलं सहन ओझं आणि भार सहन करणार एकच नातं, ती म्हणजे माय. आणि त्या माया दोन. एक आपल्या देहाचं 9 महिने 9 दिवस पोटामध्ये ओझं सहन करणारी, जन्म देणारी माय, आणि जीवनाचं ओझं सहन करणारी दुसरी संत रूपी माय. या दोन माय आहेत. एक नाही, किती माय? ही तर आपली जन्म देणारी माय. हिनं तर आपलं ओझं सहन केलं की, पण गर्भामध्ये असताना ओझं सहन केलं म्हणून आपला जन्म झाला. हे तिचे उपकार. जन्म दिला हा या माईचे उपकार. पण दिलेला जन्म कशासाठी दिला याचं ज्ञान ज्या माईनं दिलं, संस्कार ज्या माईनं दिलं, ती संत रूपी दुसरी माय. दोन माया. ऐका बरं, एक माय महत्वाची नाही, दोन्ही माय. मला सांगा, आता या माईनं आपल्याला जन्म दिला, हिचे उपकार आहेत आपल्यावर, नाही कसे महाराज? पण ऐका ना, आईनं एवढा अनमोल जन्म दिला, तिनं एवढं सहन केलं, बाळांपणाच्या कळा सहन करून. मृत्यू एका बाजूला आणि एका बाजूला बाळांतीन असते, पण तेवढं सहन करून माई जन्म देते, दिला. पण हा दिलेला अनमोल जन्म, बाळा हा जन्म मी तुला कशासाठी दिलाय, या देहानं तुला काय करावं लागेल, हे जर त्या माईला नाही सांगता आलं, तिला जर लेकराचं नाही हित कळालं, आणि ते जर पोरग कुसंस्कारी, दुष्टन, मूर्खन, व्यसनी निघालं, तर अर्ध्या आयुष्यात त्या माईच्या डोळ्यात देखत ते जाईल का नाही? आणि मग एवढा जन्म दिलेल्या माईच्या डोळ्यात देखत मुलगा संस्कार न देता मूर्ख निघाला, आणि तिच्या अर्ध्या आयुष्यामध्ये जर तिच्या डोळ्यात देखत गेला, तर आईला काय वाटलं महाराज? ज्या माय माऊलीचं पोरग 30-35व्या वर्षी व्यसनाच्या अधीन होतं आणि माईच्या डोळ्यात एकत मरतना, ती माय रडत रडत देवाला म्हणते, देवा तुला माझं एवढ्या वयात न्यायचं होतं, तर तू नसतंच दिलं तर बरं होतं की रे, नसतं दिलं तरच बरं होतं. का नेलंस? देवाला भांडून काय उपयोग आहे? देवांची काही चूक नाही. माय तू जन्म दिलास, पण तुला जन्म बाळा मी कशासाठी दिलाय याचं ज्ञान त्याला देता आलं नाही, म्हणून ते गेलं. विठाला मग असला जन्म दिलेला काय उपयोगाचा? ऐका बरं, जन्म महत्वाचा नाही. या माईनं जन्म दिला, तिचे उपकार. पण दिलेला जन्म कशासाठी दिलाय याचं ज्ञान सांगणारी, संस्कार देणारी आणि याचं मार्गदर्शन करणारी दुसरी माय म्हणजे तुम्ही संत माय बाप. ही दुसरी माय. म्हणून जीवनामध्ये दोन माईचे उपकार आपल्याला. उलट उलट केले उपकार सांगू केले उपकार सांगू काय, पाप न करी ऐसी आय, पाप न करी ऐसी आय, धर्मे त्यांच्या देखील पाय, धर्मे त्यांच्या देखील पाय. हा दिले अक्षय भयदान मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. दिले अक्षय भयदान गा, मनवोनी आलो या देशा, मनवोनी आलो या देशा. केले उपकार सांगो मी काय, पाप न करी ऐसे माय, धर्मे त्यांच्या देखील पाय, दिले अक्षय अभयदान गा. केले उपकार सांगो मी काय, पाप न करी ऐसी माय, धर्मे त्यांचे देखील पाय, दिले अक्षय हे उपकार आहेत. जन्मदात्या आईचं एक उपकार, तिनं 9 महिने ओझं वागवलंय आपलं. हे ओझं वागवणारे फक्त सांगितलं का नाही तुम्हाला? आपलं ओझं वागवणारी आपली पहिली माय, आणि आपल्या जीवनाचा भार वाहणारी दुसरी माय. ते म्हणजे
म्हणजे संत. हो, हे त्यांच्याबरोबर तुकोबराय म्हटले, जगामध्ये मला माझं ओझं टाकण्याकरता योग्य कुणीच दिसलं नाही, म्हणून मी सगळ्यांना सोडलं. आणि माझं स्पष्ट आता मत आहे, तुका म्हणे माझे तुम्हा संतावर मी ओझं टाकतो. तुकोबराने विचारलं, का टाकलं संतावर? तुकोबराय म्हणले, संत म्हणजे माय आहेत. ती पहिली एक माय, ही दुसरी माय. म्हणले दोन्ही मायेत समानता कशी आहे का? लक्षण घडतंय दोन्हीच? तुकोबराय म्हणले हो. म्हणले कसं काय? त्याही माईनं 9 महिने ओझं वागवलं, पण त्याचा मोबदला कधी मागितला? मागितला काही नाही मागितला. एवढा भार सहन केला, पण आयुष्यामध्ये कधी एक शब्द सुद्धा टोचून नाही बोलली की मी तुझं असं केलं नाही. अपेक्षाच करत नाही. जिच्या प्रेमाला स्वार्थ नाही, कळवळ आहे पण स्वार्थ नाही. समोरच्या लेकराकडून यानं मला काहीतरी असं करावं असली कसलीच अपेक्षा न ठेवता निस्वार्थ जी प्रेम करते ती आपली जन्म देणारी माय. आणि दुसरी माय, मी याचा उद्धार केल्यावर यानंही मला काहीतरी देणगी द्यावी, अगर यानंही माझा काहीतरी जय जयकार करावा, अशी संतरूपी माईला तरी अपेक्षा आहे का कोणाकडून? अजिबात नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकार येथे उपकारासाठी. त्याही माईला तिचे उपकार करून सुद्धा आपल्याकडून काही अपेक्षा नाही, आणि याही माईला आपल्या उद्धार केला तरी आपल्याकडून काही अपेक्षा नाही. म्हणून ही दोन्ही माया या निर्लोभी आहेत. म्हणून मी तुका म्हणे माझे तुम्हा. म्हणले का? ऐसी कळबळ्याची जाती, ऐसी कळबळ्याची ऐसी कळवळाची जाती, 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 ऐसी कळवळाची लाभाची अपेक्षाच नाही या दोन्ही माऊल्यांना. किती माय सांगितले आज मी? राहील का लक्षात? आता 9 महिने ओझं वागवणारी एक माय आणि आयुष्याचं ओझं वागवणारी एक दुसरी माय, ते म्हणजे संत. आणि या दोन्ही मायांचे ऋण फेडल्याशिवाय मारायचं. आणि माय आहेत आपल्या, मग त्यांनी आपल्यावर एवढे उपकार केलेत म्हणल्यानंतर आपण त्यांच्या काहीतरी ऋणातून उतारही होणं गरजेचं आहे का नाही? पुत्रांनी का नुसते त्याचेच उपकार ठेवायचे आणि त्याच ऋणात राहायचं नाही? काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवी तहा पायी जीवत. मग त्या दोन्ही माईच्या ऋणामधून उतराई होणं हे पुत्राचं कर्तव्य आहे. म्हणून येत आहे का, संतरूपी माईच्या उपकारामधून उतराई व्हायचं असेल तर त्यांचं स्मरण आणि चिंतन करावं लागतं.
आणि या माईच्या उपकारामधून उतराई व्हायचं असेल तर मात्र ऋण पूर्ण करण्यासाठी हे कर्म करावं लागतं जे आज केलंय तुम्ही. हे कर्मकांडामध्ये आपल्या कर्मामध्ये येतं, पितृ ऋणामध्ये येतं हे. आणि म्हणून आपल्या आईचे आपल्यावर असलेले अनंत उपकार, आपल्या आईनं आयुष्यभर काबाड कष्ट करून आपल्या संपूर्ण परिवाराचं केलेलं पालन पोषण, आपलं कातडं काढून तिला चप्पल शिवली तरी माईचे उपकार फिटत नाही जीवनामध्ये कधी. आहे तोपर्यंत सेवा करा. सज्जन हो, भाग्यवान आहेत ती माणसं ज्यांच्या जीवनामध्ये सेवा करण्यासाठी आई आणि बाप आहेत. दुर्दैवी आहेत ती माणसं गडगंज संपत्ती सत्ता संतती असून सुद्धा ज्यांच्या घरामध्ये दर्शन घ्यायला माय आणि बाप नसेल, त्यांच्यासारखे दुर्भाग्य या जगात कोणीच नाही. आलं लक्षात? आणि आहेत तोपर्यंत सेवा करा. पुन्हा नाही, पुन्हा नाही. फोटोला नैवेद्य दाखवून उदबत्ती ओळून काही उपयोग नाही. पुन्हा आहे तोपर्यंत सेवा करा. आणि एक लक्षात ठेवा बरं, ज्यावेळेस आपली माय या जगातून पंचतत्वाचा देह ठेवून जाईल का, आपली माय परलोकामध्ये गेल्यावर उत्तम गतीलाच गेली पाहिजे अशी तयारी मागल्या पुत्रांनी करावी लागते. आपली माय आयुष्यभर आपल्यासाठी कबाड कष्ट करून गेली. तिच्याकडून पुण्य झालं असेल किंवा नसेल झालं, म्हणून ते पुण्य कमी पडलं तर तिची परमगती उत्तम गती तिकडली चुकू नये म्हणून तिला पुण्य कमी पडत असेल तर पुत्राने पुण्य करून त्याचा संकल्प सोडावा माईच्या नावाने. याचं नाव वर्षश्राद्ध आहे. आणि ते कर्तव्य आणि ते कर्म आज या उंबरे परिवारानं आपल्या आईसाठी पवित्र अंतःकरणाने केलेलं आहे. पुन्हा एकदा कैलासवासी यमुनाबाई केरबा उंबरे या माय माऊलीच्या परम गतीसाठी, उत्तम गतीसाठी, मोक्षासाठी हे पुण्य समर्पित करण्याच्या उद्देशाने त्या माय माऊलीचे तिन्ही सुपुत्र बापूराव केरबा उंबरे, सोमनाथ केरबा उंबरे आणि हरी केरबा उंबरे, तुम्हा सगळ्यांना सुमन सुधीर भोरे आणि चंद्रभागा राव हे मुली आहेत का, जावाई आणि मुली, तुम्हा सगळ्या परिवारांना धन्यवाद देतो. ज्या माईनं आपला भार सहन केला तिचा थोडा शिनभाग उतरण्याचा काम तुम्ही केलेलं आहे. नक्कीच आज परलोकामध्ये तुमच्या आईला तुमच्याकडे, तुमच्या सगळ्या वारस लेकराकडे बघून तिला आनंद वाटत असेल की माझी लेकरं मला विसरलेले नाहीत. आणि तिच्या आशीर्वादाने तुम्हा सगळ्यांच्या कुटुंबामध्ये सुख शांती समाधान लाभो. पुन्हा एकदा सर्वांच्या वतीने कैलासवासी यमुनाबाई केरबा उंबरे यांच्या उत्तम गतीची इच्छा व्यक्त करून भगवंताच्या चरणी प्रार्थना. या माय माऊलीला भगवंतानं त्याच्याजवळ जागा देऊन तिची सरावी येरझार व्हावा, सफल व्यापार अशी भगवंताला विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. पुन्हा एकदा जमलेले सर्व माता माऊल्या, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, वडीलधारी मंडळी, तरुण मंडळी, त्यानंतर श्री संत नारायण बाबा रामजी बाबा वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व आदरणीय काका महाराज, त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही आदरणीय या संस्थेचे या ठिकाणी असणारे आमचे परममित्र प्रशांतजी महाराज नांदे आणि त्यांचं आमच्यावर असलेलं प्रेम आणि याच प्रेमाच्या माध्यमामधून तुमच्यापर्यंत येण्याचा योग आला. असंच आमचं प्रेम वाढत जावं. आणि पुन्हा एकदा धन्यवाद विशेष करून द्यायचे. तुम्ही एकदा टाळ्यासुद्धा वाजवल्या पाहिजेत साऊंड सिस्टीमसाठी. अगदी छानच मस्त. तुमच्यासाठीही देवाकडे काका महाराजांकडे विनंती करतो, तुमचं असंच भरभराटीनं आणखीन साहित्य वाढत जाऊ. आणि खूप दुरून आलेत ना, खूप दुरून आले, सोलापूरहून आलेत आपल्या कार्यक्रमासाठी. हां, सोलापूरहून आलेत ते. त्यानंतर आमचे समोर हे संपूर्ण कीर्तन आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून हे कायम स्मरणामध्ये ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना पाहायची इच्छा होईल त्यावेळेस पाहण्याची सोय ज्यांनी केली असे जय हो या चॅनलचे काय नाव आहे,
असू द्या. तुम्हालाही धन्यवाद. सगळ्यांना एकदा पुन्हा साष्टांग आमची देवधानवऱ्याची भजनी मंडळी, ऐकणारे भाविक मंडळी, परिसरातली सगळी गावकरी सगळी मंडळी, तुम्हा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो. या परिवाराला पुन्हा एकदा धन्यवाद उंबरे परिवाराला देतो आणि याच ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली तारराज माऊली म्हणा एक जलद म्हणा सुद्धा तू कावणे माझे तू कावणे माझे तू कावणे तू कावणे तुम्हा संता वरी ओझे तुम्हा संता वरी ओझे ऐशी कळवळाची जाते ऐशी कळवळाची जाते तुम्हा संता वरी ओझे तुम्हा
हॅलो, रामकृष्ण हरी. वैकुंठवासी यमुनाबाई केरबा उमरे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाप्रित्यर्थ या ठिकाणी खूप सुंदर असे सेवा श्री हरिभक्तीपरायण परमपूज्य आदरणीय केशवजी महाराज घुले शास्त्री यांनी अगदी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपली सेवा संपन्न केलेली आहे. वैकुंठवासी अण्णांच्या पुण्यतिथीनिमित्त महाराजांची सेवा आश्रमामध्ये झाली आणि गावातील बऱ्याच भाविकांनी इच्छा व्यक्त केली की महाराजांची सेवा आपल्या गावामध्ये व्हावी आणि ते भाग्य पुन्हा एकदा महाराजांना येण्याचं या ठिकाणी सौभाग्य गावकऱ्यांना सौभाग्य लाभलं. या ठिकाणी सुंदर असं चिंतन महाराजांनी लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त या अभंगावरती चिंतन मांडलेलं आहे. उमरे परिवाराच्या वतीनं महाराजांचा या ठिकाणी हार्दिक ऋण व्यक्त करतो. उमरे परिवारावर प्रेम करणारी सर्वच असणारी मंडळी आज उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी थांबतो. कैलासवासी यमुनाबाई केरबा उमरे यांच्या स्मरणार्थ वारकरी शिक्षण संस्था आनंद आश्रम वानेवाडी या विद्यार्थ्यांना आईंच्या स्मरणार्थ या ठिकाणी भेटवस्तू म्हणून 25,000ची सिस्टीम या परिवारानं दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. यानंतर आरती होईल. महाराजांना विनंती करतो की त्याचं थोडं पूजन करावं आणि विठ्ठल जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव बोलिली रे कुरे वेडी वाकडी महाराज तुम्ही देता नाही विचार, क्षमा अपराध महाराज तुम ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.